हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण करणार आहोत रवा केक। रवा केक करण्यासाठी काय काय इंग्रेडिएंट्स लागतात ते मी कॅप्शनमध्ये ॲड केलेले आहेत। सगळ्यात आधी मिक्सिंग बाउलमध्ये आपण फ्रेश क्रीम आणि दही छानपैकी असं फेटून घेणार आहोत, जेणेकरून दोघी पण एकदम छान फेटले जातील। त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत तेल। तेल पण असं छान फेटून घ्यायचं आहे। तेल टाकल्याने फेटल्या गेल्यानंतर यात टाकायची पिठी साखर। पिठी साखर पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। सगळं छान असं मिक्स केल्यानंतर यात जाणार आहे मिल्क पावडर। मिल्क पावडर पण छानपैकी फेटून घ्यायची। त्यानंतर जाणार बारीक रवा। बारीक रवा पण छानपैकी फेटून घ्यायचा आहे। त्यामध्ये जाणार दूध 2-3 चमचे। त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून बघू शकता की कितपत मी पातळ ठेवलं आहे। हे झाकून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं। अर्ध्या तासानंतर आपण बघणार आहोत रवा छानपैकी भिजला गेलेला आहे। याच्यात टाकायचं मीठ आणि 2-3 चमचे परत दूध आणि मिक्स करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। यात टाकायचं बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। 2-3 चमचे माझे दूध उरलेलं होतं। ज्या कढईमध्ये तुम्ही बेक करणार आहोत ती कढई आधी प्रीहीट करायला ठेवायची। एकीकडे केक टिनला बटर पेपर लावून हे बॅटर छान टाकून द्यायचं। टॅप करून मंद गॅसवर हे अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं। अर्ध्या तासानंतर आपण चेक करणार आहोत टूथपिक टाकून। त्यानंतर ही टूथपिक एकदम क्लीन निघाली, म्हणजे हा केक बेक झालेला होता। त्यानंतर याला थंड होण्यासाठी अर्ध्या तासासाठी सोडून दिलं। हे थंड झाले, याचे पीसेस कट करून हे सर्व केलं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनल। थँक्यू।